आज हमारे आत्मिक पिता आदरणीय डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन इनका 5वां स्मृति दिन है। उनकी याद के लिए तथा उनके सम्मान के लिए यह विशेष कार्यक्रम है। जिन्होंने 31 साल बिना रुके प्रभु की सेवा की, खूब मेहनत करके, त्याग करके लाखों आत्माओं के उद्धार के लिए अपना जीवन समर्पित किया। ऐसे हमारे आत्मिक पिता को हृदय से विनम्र अभिवादन। ब्रदर मार्टिन पेशे से चार्टर्ड अकाउंटेंट थे और कॉलेज में प्रोफेसर थे। 12 साल उन्होंने नौकरी करके प्रभु की सेवा की। उसके बाद प्रभु की आज्ञा मानकर उन्होंने नौकरी त्याग कर पूरा समय प्रभु की सेवा करने लगे। 1997 में उन्होंने आशीर्वाद प्रार्थना केंद्र की स्थापना की और इस प्रार्थना केंद्र के माध्यम से उनकी सेवकाई बढ़ते गई। जून 2004 में प्रभु ने उन्हें अलौकिक स्वर्गीय सामर्थ्य से भर दिया। तब से उनके द्वारा बड़े पैमाने में लोगों की चंगाई और छुटकारा होने लगा, जिसके कारण बहुत आत्माएं प्रभु की ओर फिरने लगी। ब्रदर मार्टिन को प्रभु ने प्रवचन का विशेष वरदान दिया था। अपने प्रवचन के द्वारा वे बड़ी सरलता से सुसमाचार का प्रचार करते थे। उनके प्रवचन लोगों के दिल को छूते थे और वे बदलते थे। उनके प्रवचन सुनकर बहुत लोगों ने अपने बुरे कामों को छोड़ दिया और वे परमेश्वर का भय मानकर चलने लगे। परमेश्वर ने ब्रदर मार्टिन को कविता का भी वरदान दिया था। वे परमेश्वर और उसके वचनों पर जो कविता लिखते थे वे भी दिल को छूते थे। उनके कविता के 3 संग्रह प्रकाशित हुए। कई सारी किताबें उन्होंने लिखी जिन्हें पढ़कर लोग प्रभु की ओर फिरे। उनके जीवन का यह मकसद था कि जो कुछ भी करे प्रभु के लिए करे। वैसा ही जीवन उन्होंने बिताया। जैसे कि प्रभु के हर चेले को बहुत कठिनाइयों से गुजरना पड़ता है, काफ़ी सताव और दुख का सामना करना पड़ता है, वैसे ही ब्रदर मार्टिन को भी 31 साल काफ़ी सताव और कठिनाइयों का सामना करना पड़ा। तो भी बिना हिम्मत हारे वे आगे बढ़ते रहे और इस सफ़र से कभी पीछे नहीं हटे। और प्रभु की बहुत सेवा करने के बाद उन्होंने खुद प्रभु से प्रार्थना की कि अब मैं विश्राम करना चाहता हूँ। प्यारे प्रभु ने उनकी प्रार्थना को ग्रहण किया और 17 अगस्त 2016 को रात 3 बजे उनकी आत्मा को अनंत विश्राम दिया। ब्रदर मार्टिन के दिल में प्रभु के काम के लिए बड़ी तरस थी, इसलिए अपने अंतिम सांस तक वे कहते रहे कि मेरे जाने के बाद भी यह सेवकाई चलती रहे। परमेश्वर ने उनकी इस इच्छा का सम्मान किया और उनके जाने के बाद भी परमेश्वर ने उनकी सेवकाई को आशीषित किया है। हम दिल से प्रभु यीशु का धन्यवाद करते हैं जिसने हमें ब्रदर मार्टिन के रूप में एक अच्छा अगुवा, चरवाहा और आत्मिक पिता दिया। आमीन। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, श्रद्धेचा प्रवास हाच आहे की मी जसा येशूमध्ये पुढे जात आहे तसं मला देवाचं प्रेम चांगलं कळत आहे आणि देवाचं प्रेम जेव्हा मला चांगलं कळतं तेव्हा मीही देवावर प्रेम करायला शिकतो आणि या विश्वासाच्या प्रवासामध्ये आपले डोळे उघडतात आणि आपल्याला समजतं की देव किती प्रेमळ आहे। ह्या नवीन जीवनामध्ये पवित्र आत्मा आपला मार्गदर्शक आहे, आपला शिक्षक आहे, आपला वाटाड्या आहे। देव तुमचं अंतिम स्थान आहे, म्हणजे तुम्ही जाऊन जाऊन कुठे जाणार। तुम्हाला आजारमुक्ती मिळावी म्हणूनच देवाने तुम्हाला बोलावलं आहे असं नाही, तर तुम्हाला देवाच्या मनातलं सगळं कळावं म्हणून देवाने बोलावलं आहे। देवाने हे जग निर्माण केलेलं आहे। देव आमचा बाप आहे, आमचा पिता आहे, प्रेमळ पिता आहे। तो अगम्य प्रकाशामध्ये राहतो, तो प्रेमाचा सागर आहे। आपल्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी त्याने आपला पुत्र या जगात पाठवला येशू, आणि तो येशू आपल्यासाठी मेला। तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, आपल्या शिष्यांसोबत 40 दिवस राहिला
आणि शिष्यांच्या डोळ्यासमोर तो आकाशात चढून गेला, स्वर्गात चढून गेला आणि पित्याच्या उजवीकडे बसला. आणि त्याने शिष्य पाठवलेल्या जगामध्ये ह्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी जगाचा शेवट जेव्हा होईल तेव्हा हाच येशू आकाशातनं अवतरेल, खाली उतरेल, त्याच्यासमोर राष्ट्र जमवली जातील आणि जगाचा न्याय होईल. हे सगळं देवाच्या मनातलं येशूचा शिष्य लोकांना सांगतो. या अंधारलेल्या जगामध्ये प्रकाश बनण्यासाठी तुम्हाला बोलावलेलं आहे देवाने. पहला चमत्कार चिन्ह, बाद में विश्वास, विश्वास के बाद जीवन. संसार का जीवन जो है थोड़े दिन के लिए है, थोड़े महीने के लिए है, थोड़े साल के लिए है, लेकिन वो जो जीवन है मरने के बाद स्वर्ग में जो हम जीने वाले हैं वो अनंत कालीन है, कभी भी खत्म न होने वाला. कि परमेश्वर जीवन 2 किस्त में देता है. किस्त यानी इंस्टॉलमेंट, पहला यहाँ, बाद में मरने के बाद. हालेलुया. आपका कैंसर चला गया इसका मतलब ऐसा नहीं कि आपको जीवन मिला. जीवन का अर्थ स्वर्ग में प्रवेश, मरने के बाद सीधा स्वर्ग में जाना, पापों की पूरी क्षमा. 2000 साल पहले यीशु मसीह ने हमारे पापों का दंड लेकर शैतान के दुष्ट चक्र से हमें मुक्त किया है. शैतान को वो मार दे रहा है मनुष्यों के द्वारा. परमेश्वर खुद शैतान को नष्ट कर सकता है लेकिन वो नहीं करेगा. क्यों नहीं करते मालूम है? परमेश्वर चाहता है कि उसके बच्चों के द्वारा शैतान मार खाए. लेकिन गए 2000 साल इस प्रबंध के बारे में संसार के कोने कोने में बताया जा रहा है कि डरो मत. जिस शैतान के द्वारा तुम्हें तकलीफ हो रही है उस शैतान को भगाने की ताकत परमेश्वर पिता ने हमें दी है. वो ताकत कहाँ है? यीशु मसीह के नाम में है. But Jesus says, I have come into this world so that they may have a life. All those people who believe in Jesus Christ will have life and have it abundantly. The life is in the control only of God. He knows with sickness you cannot have life, so He removed the sicknesses. He healed the people. Every kind of sickness was healed by Lord Jesus Christ because sickness disturbs the life. God provides everything for you so that you will smile, you will laugh, you will dance, you will jump, you will progress. When you want Christ, you have to turn your back to the world. When I left my prestigious job, and when I lost the honor, when I became very ordinary man, when I emptied myself, and when I came before the Lord filled me with the power. Paul says, I consider that as a garbage. The honor that I had in this world, now I consider as garbage. My dear brothers and sisters, this will make you disciple of Christ. Let me tell you that you have to empty yourself and you have to turn your back to the worldly wealth, and you have to consider worldly wealth as a garbage and rubbish, and you have to follow Jesus, and say, I want Jesus and only Jesus and nothing else. Oh shakara ra 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 ra. Oh shakara ra 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 ra. Oh mashil makalelma. Oh sakara ra 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 ra. Ra 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 ra. Let the power of God touch you. अभी इसी घड़ी आपको प्रभु का स्पर्श हो जाए. प्रभु यीशु चनाने परे पा, यीशु मसीह के नाम चंगाई पाओ. हो 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 शकारा रा 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 रा. यहाँ एक बहन है जिसको भारी कमर दर्द था. उसका कमर दर्द प्रभु ने निकाला, वो चेक करेगी. अभी कमर दर्द चला गया है. किसी को आंखें दुखते थे,
आंखों को दर्द हो रहा था, दोनों आंखों को दर्द हो रहा था, प्रभु ने वो दर्द निकाला है। टच 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 टच। मी लोचन ठाकूर, ब्रदर डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन हे माझे आत्मिक पिता. त्यांच्याद्वारे मला येशूची ओळख झाली. माझी पहिली भेट ब्रदरांची शिबिराला झाली. त्यावेळेला मी खरं कारण म्हणजे माझे वडील पोलीसमध्ये होते, तर त्यांची नोकरी मला मिळावी यासाठी मी ब्रदरांकडे विनंती केली की मला ही नोकरी मिळावी, त्यावेळी मला आशीर्वाद द्या तुम्ही. तर ब्रदर बोलले की तू कोणती नोकरी करतोस? तर ब्रदरांना मी म्हटलं मी इलेक्ट्रिशियन आहे. तर आता इलेक्ट्रिशियनची नोकरी करतो, मला फार कमी पगार आहे आणि मी टेम्पररी बेसिसवरतीच आहे तिथे. तर ब्रदर बोलले तू वडिलांची नोकरी तुला कशाला पाहिजे? म्हटलं ब्रदर बोला मला ही नोकरी मिळाली तर पगार माझा वाढेल वगैरे, तर यासाठी मला हवी. तर ब्रदर बोलले ती नोकरी तू करू नकोस, तर तू आता जे काम करतो आहेस इलेक्ट्रिशियनचं तेच काम करतो आणि पुढे तू ह्याच क्षेत्रात फार पुढे जाशील तू. तेव्हा मी ब्रदरना बोललो ब्रदर मी आता फक्त PWD लायसन म्हणून काढलं आहे, त्याच्यावरती ना मी डिप्लोमा केला आहे, ना ITI केलं आहे, काहीच कोणतंच मी शिक्षण घेतलेलं नाही, तर मी पुढे कसं जाईन? तर ब्रदर तू विश्वास ठेव येशूवरती, तू याच क्षेत्रात पुढे जाशील. आणि मी 2009ला ब्रदरांना भेटलेलो. त्याच्यानंतर 2009पासून ते 2011पर्यंत मी ह्या क्षेत्रात सुपरवायझर झालो. त्याच्यानंतर शिफ्ट इंजिनियर झालो आणि आता मी प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून त्या ज्या क्षेत्रात काम करतो हॉस्पिटलमध्ये त्या ह्याच्यामध्ये मी प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून त्या पदावर आहे. ब्रदरांनी जे माझ्यासाठी सांगितलं होतं की तू ज्या नोकरी याच्यामध्ये करतो आहे क्षेत्रात तिथे पुढे जा, आणि ब्रदरांच्या बोलण्याप्रमाणे मी त्या क्षेत्रात फार पुढे गेलो. आणि जशी माझी समस्या म्हणजे माझी पत्नी, माझी आई आणि माझी मुलं सतत आजारी असायची. जेव्हापासून मी येशूकडे यायला लागलो तेव्हापासून माझ्या परिवारातले सर्व आजार, संकट, सगळी दुःख सगळी निघून गेली आणि माझे परिवार पूर्ण आजारमुक्त झाले. 2009पासून ते आत्ताच्या पर्यंत मी एकदाही डॉक्टरकडे कधीच गेलो नाही, कोणताही औषध घेतलं नाही की कोणती गोळी नाही घेतली, पण माझा परिवार अत्यंत सुख आणि आजारमुक्त आता आहे. ब्रदरांनी मला येशूची ओळख करून दिली, त्यामुळे मी संकटातून दुःखातून मुक्त झालो. येशूच्या याच्यामुळे मी पापमुक्त झालो, कारण की मी माझं जीवन फार पापात होतं. मी येशूकडे येण्यापूर्वी बरीच पापं माझ्याकडनं झाली, चोऱ्या करणं, व्यभिचार, असं काही बरेच पापं माझ्याकडनं झाली. तर नंतर मी येशूकडे आल्यानंतरही माझ्या पापातून मला मुक्ती मिळाली. मला येशूद्वारे तारण मिळालं. डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन यांच्याद्वारे आजही मी येशूकडे येत आहेत आणि येशूच्या वचनांप्रमाणे चालत आहे. धन्यवाद प्रभू येशू. मी सुनीता दराडे. आमचे आत्मिक पिता सेबॅस्टियन मार्टिन यांच्याद्वारे आम्हाला येशू मिळाला आणि मी 2004मध्ये प्रार्थनेला यायला सुरुवात केली. प्रार्थनेला आल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी आम्ही बदरांना भेटलो. बदरांनी माझ्या जीवनातली समस्या सांगितली. तेव्हा आमच्या जीवनात एवढी समस्या होती की पैशाचं आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती. मुलं आजारी पडायची. बदरांना भेटल्याच्या नंतर बदरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर मी परिवार जॉईन केला आणि त्या क्षणाला तेव्हापासून आमची भांडणं नाही झाली. तेव्हापासून मी प्रार्थनेला बरोबर येत राहिले आणि तेव्हापासून आमच्या जीवनावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद आले
आणि बदाराने तेव्हाच आणखी एकदा भेटल्यावर बदाराने असा संदेश दिलता की सुनीताताई तुमच्या जीवनात देव मोठा चमत्कार करल. माझं एवढंसं छोटंसं घर होतं, कौलाचं घर होतं, त्यात आम्हाला म्हणजे व्यवस्थित बाथरूम काहीच नव्हतं. आणि 2017मध्ये देवाने माझ्या जीवनात चमत्कार केला आणि एवढं सुंदर घर देऊन आशीर्वादित केलं. तो बदारांचा तो संदेश आता देवाने माझ्या जीवनात चमत्कार केलं, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानते. माझ्या मनात शांती नव्हती आणि अंधार काय, प्रकाश काय, वाईट काय मला काही समजत नव्हतं. जसं बदारांनी येशूचं नाव दिलं, येशूची सुवार्ता सांगितली, तसं मला आता सर्व काही म्हणजे आत माहीत पडतं आणि माझ्या मनात शांती दिली देवानी. माझ्या लेकरांना आशीर्वादित केलं, माझ्या मिस्टरांवर आशीर्वादित केलं, मला गावाला घर दिलं, सर्व देऊन मला प्रभू येशूने आशीर्वादित केलं. बदारांनी जे प्रेम केलं ते कोणी, देवाचा आत्मा त्यांच्यात असल्यामुळे त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. आणि बदारानं जी आमच्यासाठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं प्रतिफळ आम्ही द्यायला पाहिजे आणि बदाराने शिकवलेल्या वचनात वाढायला पाहिजे, चालायला पाहिजे. मैं सुमन राजभर, मेरे आत्मिक पिता ब्रदर, उनके द्वारा मुझे यीशु का पहचान हुई और 2010 में मैं प्रार्थना में आई. मुझे संतान नहीं थे, 10 साल शादी को हो गए थे और मैंने दवाइयाँ भी की और तांत्रिक को भी दिखाया, कुछ फ़ायदा कुछ नहीं हुआ और इलाज भी कराया तो कुछ फ़ायदा नहीं हुआ. फिर संतान नहीं हुआ. फिर उसके बाद मैं प्रार्थना में आई. ब्रदर के सेवा कार्य में मैंने सेवा करने के लिए शुरू किया और प्रभु के मुझ पे अनुग्रह हुई और मुझे पहला बेटा आशीष देकर आशीष किया है. इसके लिए मैं प्रभु को धन्यवाद देती हूँ और आत्मिक पिता को भी धन्यवाद देती हूँ. और कुछ साल के बाद फिर मैं गर्भवती हुई, दूसरी बार गर्भवती हुई तो मेरी इच्छा थी कि पहला प्रभु ने लड़का दिया है तो दूसरा भी मुझे लड़की होना चाहिए. ब्रदर जब आशीष दे रहे थे तो मेरी इच्छा थी, तो फिर मैं आशीष लेने के लिए गई तो ब्रदर ने मुझसे पूछा कि तुम्हारी इच्छा क्या है. तो मैंने उनको कुछ नहीं बताया. फिर ब्रदर ने बोला जो तुम्हारी इच्छा है वो इच्छा प्रभु पूरा करेंगे और मुझे लड़की देके, सुंदर बेटी देके आशीष किया है. इसके लिए मैं प्रभु यीशु को धन्यवाद देती हूँ और आत्मिक पिता को भी धन्यवाद देती हूँ. प्रभु यीशु में आने से हमें पापों की क्षमा मिली है और हमारे पूरे परिवार को उद्धार मिला है, उनको यीशु को पहचान मिली है. और प्रभु यीशु मसीह को धन्यवाद देती हूँ और आत्मिक पिता को भी धन्यवाद देती हूँ. ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्व भाव बहिणींना शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाचे योगे ज्यांनी आत्म्यात जन्म दिला ते माझे आत्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन यांचा आज 5वा स्मृतिदिन आहे. सर्वांसाठी प्रेरक, मार्गदर्शक आणि आवडतं व्यक्तिमत्व. त्यांच्याद्वारे कित्येक लोक आत्मिक जीवन जगायला लागले. त्यांच्या येशू वचनांच्या शिकवणुकीद्वारे कित्येक जण देवाला आवडेल असं जीवन जगायला लागले. येशूची वचनं ही विश्वासी जीवनाचा पाया आहेत. प्रभू येशू स्वतः म्हणाले, जो कोणी माझी वचनं ऐकतो व ती पाळतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा आहे. त्याने आपलं घर खडकाळीवर बांधलं आहे. मग त्याला कितीही वारा वादळ लागोत, कितीही पाऊस लागोत, ते कधी पडणार नाही. मी स्वतः या वचनांचा साक्षीदार आहे की प्रभू येशूची वचनं मनुष्याला जीवनामध्ये स्थिरता देतात. प्रभू येशूची वचनं मनुष्याला कधी डळमळू देत नाही. प्रभू येशूच्या वचनात सामर्थ्य आहे. प्रभू येशूच्या वचनात आशा आहे. प्रभू येशूच्या वचनामध्ये मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. प्रभू येशू स्वतः वचनांच्या द्वारे मनुष्याला बंधमुक्त करतो. येशूच्या वचनात आत्म्याची ताकद आहे, आत्म्याची कुवत आहे. माझ्या विश्वासी जीवनाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी आत्मिक जीवनामध्ये वाढत होतो तेव्हा मी बायबल वाचायचो, परंतु मला त्यातली वचनं समजायची नाहीत. मला त्याचा अर्थ समजायचा नाही. मी वाचायचो जणू काही एका इतिहासाचं पुस्तक वाचल्या समान मी ते वाचायचो. असं होत असताना एके दिवस माझ्या जवळच्या माणसाने मला परिवार मीटिंगमध्ये भाग घेण्याचा सल्ला दिला. परिवार मीटिंग ज्यामध्ये माझे आत्मिक पिता बायबलच्या वचनांचं सखोल ज्ञान समजवायचे, शिकवायचे आणि प्रभू विश्वासात
वाढवायचे. देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार मी या परिवार मीटिंगमध्ये माझं नाव नोंदवलं आणि त्यामध्ये मी भाग घेतला. तो क्षण प्रभूच्या दयेने माझ्या आत्मिक जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यावेळेस परिवार मीटिंग झाल्यानंतर, परिवार मीटिंगमध्ये प्रवचन आणि प्रार्थना झाल्यानंतर आत्मिक पिता उपस्थितांना सर्वांना भेटायचे. सगळ्यांशी ते आवर्जून भेटायचे, सगळ्यांशी ते आवर्जून बोलायचे. आणि त्या भेटण्याच्या रांगेमध्ये मी सुद्धा उभा होतो. एक एक जण जसं जसं त्यांना भेटून पुढे जात होता तसं तसं माझीही वेळ त्यांच्या समोर येण्याची जवळ येत होती. आणि मी प्रथमच माझ्या आत्मिक पित्याला इतक्या जवळून पाहणार होतो. जसजसं माझा नंबर पुढे पुढे येत होता तसतसं माझ्या हृदयातल्या आत्मिक उत्सुकतेची शिगेवर पोचली होती. आणि तो क्षण आला, ती वेळ आली आणि मी माझ्या आत्मिक पित्याच्या नजरेसमोर होतो. आत्मिक पित्याचे डोळे मला पाहत होते. आत्मिक पित्याने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि सगळ्यात पहिला शब्द त्यांनी जर माझ्यासाठी कुठला उच्चारला तर ते म्हणाले की मी तुझ्या चेहऱ्यावरती देवाच्या वचनांचा प्रकाश पाहतोय. आणि त्यांनी आपला हात आशीर्वादांसाठी माझ्या डोक्यावरती ठेवला. हा क्षण माझ्या जीवनातला एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण आहे. ह्या दिवसापासून मला देवाची वचनं हळूहळू समजायला लागली, त्याचा अर्थ मला समजायला लागलं. आणि आज वर्तमान स्थितीमध्ये मी प्रभूचं कार्य करत असताना ह्या अभिषेकाचा आणि माझ्या आत्मिक पित्याच्या शब्दांद्वारे घोषित झालेल्या ह्या अद्भुत दानाचा मला खूप उपयोग होत आहे. हा केवळ मलाच नव्हे तर अनेकांसाठी हे दान, हे अभिषेक उपयोगी पडत आहे. अशा तुमच्या आणि माझ्या लाडक्या ब्रदरांसाठी आणि आत्मिक ज्ञानाने आणि दानाने भरलेल्या अशा देवाच्या सेवकासाठी जो देवाच्या कृपेनेच आम्हाला लाभलेला आहे, त्या प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद. मी मिली तिवारी. माझे आत्मिक पिता डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन ह्यांच्याद्वारे मला प्रभू येशूची ओळख झाली. 2009मध्ये फर्स्ट टाईम ब्रदरांची माझी समोरासमोर ओळख झाली. आणि तेव्हा ब्रदरांना मी माझ्या घरची समस्या, माझ्या घरात अशांती होती, भांडणं होते, अशुद्ध शक्तीचा भरपूर त्रास होता. आम्ही एवढं मोठं कुटुंब होतं. या कुटुंबामध्ये प्रत्येकाला अशुद्ध आत्मेचा त्रास होता, ज्याच्याद्वारे घरात सारखी भांडणं असायची, अशांती असायची, बाहेरची भांडणं असायची, घरची भांडणं असायची. आणि ही समस्या मी ब्रदरांना माझी घरची समस्या मी ब्रदरांना समोरासमोर बोलली. तेव्हा ब्रदरांनी आमच्यासाठी प्रार्थना केली, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या घरासाठी प्रार्थना केली. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या घरामध्ये देवाची शांती आली, माझ्या कुटुंबात शांती आली. आता भांडणं होत नाही, आम्ही खूप आनंदात राहतो. मी प्रभू येशूला खूप खूप धन्यवाद देते. तसंच दुसऱ्यांदा परत आमची भेट झाली आणि तेव्हा ब्रदर हॉस्पिटलमध्ये होते. 9 ऑगस्ट 2016मध्ये ब्रदरांनी पर्सनली माझं नाव घेऊन तेव्हा ब्रदर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि हॉस्पिटलच्या बेडवर होते. आणि तेव्हा ब्रदर खूप त्रासात होते. आणि त्यावेळेस ब्रदरांनी माझं नाव घेऊन सांगितलं होतं की मिली, माझ्या आयुष्याचं काही होऊ दे, मी असू नसू, पण हे देवाचं कार्य असंच अगदी शेवटपर्यंत असंच चालू राहू दे. म्हणजे जरी ब्रदर इतके आजारी होते, त्रासात होते, तरी त्यांना देवाच्या कार्याची ओढ होती. हे मला ते दिसून आलं त्यावेळेस. आणि खरंच मला आहे ना, त्यावेळेस मला ब्रदरांचे ते वाक्य आजही आठवण आहे. आजही मी ती गोष्ट आठवण करते की ब्रदरांनी त्यावेळेस जे सांगितलं होतं आणि आज ते पूर्ण होते, कारण हे कार्य असंच चालू आहे. म्हणून मी प्रभू येशूला खूप धन्यवाद देते. देवाने आमच्या जीवनात भरपूर कार्य केलेले आहेत, भरपूर चमत्कार केलेले आहेत. आज आमच्या घरात जे काय आहे आणि आमच्या जीवनात जे काय आहे ते फक्त प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आहे. आणि ते पण आमच्या आत्मिक पिताने आम्हाला ही ओळख दिली म्हणून आहे. पाप काय होतं हे आम्हाला माहीत नव्हतं, पाप कबुली करणं हे आम्हाला माहीत नव्हतं. पण हे आम्हाला ब्रदरांच्या प्रवचनाद्वारे ब्रदरांनी आम्हाला जी देवाची ओळख दिली त्यामुळे आम्हाला माहीत पडलं. नाही तर आम्ही सर्व अंधकारात होतो आणि पापातच होतो. पण आज देवाच्या राज्यात मी 11 वर्षापासून आहे. पण देवाने आमच्या जीवनात खूप चमत्कार केलेले आहेत. म्हणून मी प्रभू येशूला खूप धन्यवाद देते आणि ब्रदरांना पण देते, कारण त्यांनीच आम्हाला ओळख दिलेली आहे. एक काळ होतं माझ्या एरियामध्ये माझ्या कुटुंबाला नावं ठेवायची, म्हणजे हा कुटुंब भांडखोर आहे. पण आज माझ्या कुटुंबाचं सगळे नाव काढतात की हे कुटुंब आता पहिल्यासारखं नाही आहे. आणि हे झाले हे फक्त आमच्या आत्मिक पिता डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन मुले. मैं राजू राजभर
प्रभु यीशु में हमें पहचान जो है हमारे आत्मिक पिता के द्वारा मिला, इसके लिए हम प्रभु यीशु का दिल से धन्यवाद करते हैं। और ये मेरी पत्नी है। मेरी पत्नी को 2008 में जो है उनको फीट की समस्या होने लगी, जिसकी वजह से मतलब बार बार इनको मतलब मिर्गी की मतलब समस्या होने लगी, मतलब दौरे बार बार आते थे। तो इनको बार बार फीट आता था तो लोग बोलते थे कि इसको मतलब कि जो है कि भूत प्रेत का ये सब चक्कर है, इसको है। इसके वजह से जो है कि हम लोग 2 साल तक जो है कि बहुत दौड़ भाग किया। जहाँ जहाँ लोग बोलते थे वहाँ वहाँ जाते थे, मगर वहाँ के जहाँ पे भी जाते थे लोग ऐसे लोग मिलते थे कि जो सिर्फ पैसे का बात करते थे। जो भी मतलब कुछ होता था वो सब पैसे के लिए, 10 20 50 हज़ार दो, आपका समस्या ठीक हो जाएगा। फिर हम लोग निराश होकर वहाँ से चले आते थे। कम से कम 2 साल में मैंने इतना अपने जीवन में जो कुछ मतलब अनुभव नहीं किया था, वो 2 साल में मुझे बहुत ज़्यादा ही अनुभव हो गया। और उसके बाद जो है कि 2 साल तक ऐसे ही समस्या रहा। और उस दौरान जो है कि एक बड़ा मेरा जो लड़का है, उसी दौरान जो है कि वो पैदा हो गया। उसके बाद जो है कि जो हम लोग दवाई के ऊपर जो है कि गए कि डॉक्टर से इलाज मतलब कराने के लिए, डॉक्टर को इलाज के लिए गए। वहाँ पे तो सीटी स्कैन कराने को डॉक्टर बोला, और सीटी स्कैन कराया तो उसमें जो है कि डॉक्टर ने ऐसा बताया कि जो है कि आपके पत्नी के सिर में जो है कि 4 गांठ है और उसका जो है कि ऑपरेशन करना पड़ेगा। तो मैं बोला कि ठीक है, ऑपरेशन करना पड़ेगा, ठीक है, कितना खर्चा आएगा? तो बोले कि कम से कम 2 लाख तक खर्चा आएगा। मगर पहली बात आप ध्यान से सुनो कि आपके जो पत्नी का ऑपरेशन तो होगा, मगर वो पत्नी जो है कि आपके 95% मान के चलो कि वो नहीं बचेगी, क्योंकि उसका खोपड़ी जो है कि उसका खोलना पड़ेगा और गांठ जो है 4 जगह पे है। और मतलब कि ये जान लो कि आपकी पत्नी जो है कि उस दिन जो है कि नहीं रहेगी। तो मैं थोड़ा सा ऐसा डरा कि मतलब कि फिर और क्या कर सकते हैं। फिर मैं उनको डॉक्टर से पूछा कि सर और क्या उपाय है? तो बोले कि ऐसा है कि दूसरा उपाय जो है कि इनको ज़िंदगी भर जो है कि दवा खाना पड़ेगा, और जब तक दवा चालू रहेगा तब तक जो है कि दूसरे बच्चे के बारे में मत सोचना। एक बच्चा है आपका, दूसरे बच्चे के बारे में मत सोचना कि मतलब जो है अगर बच्चे के बारे में सोचेंगे तो बार बार उनको ऐसा प्रॉब्लम हो रहा है तो बच्चे को भी प्रॉब्लम हो सकता है, उनको भी प्रॉब्लम हो सकता है, दोनों को भी जो है कि जान से हाथ धोना पड़ेगा। तो मैं ऐसे ही मतलब कि जो है कि मैं बोला कि ठीक है सर, आप एक काम करो, आप दवा चालू करो। और मुझे ऐसा अंदर से महसूस हुआ कि दवा चालू रहेगा और जो संसार में हमें भेजा है जिसने, वो कोई ना कोई रास्ता ज़रूर निकालेगा। और उसके बाद जो है कि हम लोग दवा चालू रखा 4.5 साल तक। उसके बाद जो है मैं पत्नी को लेकर मुंबई में आ गया। और मेरे जो है कि जीजा का भाई जो है कि वो यहाँ पर प्रार्थना में, केंद्र में प्रार्थना में मतलब आते रहते थे। और हम लोग जो है कि टीवी पे प्रोग्राम आता था CBO चैनल पे, ब्रदर का जो है कि प्रवचन हम लोग देख रहे थे CBO चैनल पर। और उस दौरान मुझे ऐसा लगा कि जो है कि अब जो है कि दवा भी देख लिया और जितना भी सब कुछ करने का था सब कुछ कर लिया, फिर भी कुछ फ़र्क नहीं हो रहा है। और मैं पत्नी को यही बोला कि ठीक है, अभी जो है हमको जो करना था वो कर लिया, मगर अभी जो है कि आज से जो है कि हम लोग प्रार्थना देख रहे थे, तभी मैं बोला पत्नी को कि अब जो है मैं तुम्हें प्रभु के हाथ में सौंपता हूँ, और जो कुछ उनको जीवन देना होगा जीवन देंगे, और उठाना होगा तो उठा लेंगे। और मैं कुछ नहीं कर सकता हूँ, क्योंकि मैं बहुत निराशा बहुत हो चुका था। फिर उसके बाद मैं शुक्रवार को जो है नेक्स्ट दिन मतलब नए अगले दिन जो है शुक्रवार को हम प्रार्थना में आ गए। मगर जब दोपहर के बाद जब वहाँ पे वीडियो जो कुछ दिखाया जा रहा था, जब वो वीडियो मैं देखना शुरू किया, उसके बाद मुझे इतना रोना आया कि मैं बहुत पहले क्यों नहीं आ गया। और मैं बहुत रोया, उस दिन बहुत रोया। उसके बाद से मेरा विश्वास जो है कि बढ़ने लगा, और बढ़ते बढ़ते ऐसा हुआ कि पहले दिन ही जो है कि मुझे बचपन से सिर दर्द का प्रॉब्लम था। मैं बचपन से मुझे इतना सिर दर्द होता था कि मैं बहुत परेशान हो जाता था कि मतलब कि जो दवा लेता था या कुछ भी करता था, कुछ भी आराम नहीं रहता था। मगर उस दिन पहले दिन ही जो है कि मेरा सिर दर्द, जो बचपन का सिर दर्द था, वो पूरी तरह से गायब हुआ। आज तक जो है कि वैसा सिर दर्द कभी नहीं हुआ। इसके लिए प्रभु यीशु का दिल से धन्यवाद देता हूँ।
और प्रार्थना में हम लोग जो है कि आते रहे और जो है कि कम से कम लगभग 2 महीने लगभग हुआ था। और ब्रदर बोलने को तो बहुत बार बोलते थे कि चंगाई के समय जो ब्रदर बोलते थे बहुत बार, मगर इतना हल्ला गुल्ला होता था कि हम लोग का ध्यान उस पर नहीं जाता था। मगर उस दिन जो है कि हमें ऐसा मतलब कि सुनाई दिया, ब्रदर बोले कि जो है कि किसी व्यक्ति के सिर में गांठी है, जो जिसे इंग्लिश में ब्रेन ट्यूमर बोलते हैं। आज प्रभु उस ब्रेन ट्यूमर, उस गांठी को पूरी तरह से निकाल रहा है। और उसके बाद से जो है कि हम लोग उस चीज़ को अपने अंदर ग्रहण किया और उसके बाद इतना मतलब परिवर्तन हो गया। कम से कम 15 जो दवा जो एक टाइम का दवा नहीं खाते थे उसको फिट आना चालू हो जाता था, और आता था तो बहुत बार आ जाता था, ऐसा कोई टाइम नहीं रहता था। और उसके बाद से जो है कि कम से कम 15 दिन 20 दिन तक जो है कि ऐसा प्रॉब्लम, ऐसा कुछ भी दवा भी नहीं खाती थी और ऐसा प्रॉब्लम भी कुछ भी नहीं होता था। और उसी दौरान जब हम प्रार्थना में आना शुरू किए, उसी टाइम जो मेरी पत्नी गर्भवती थी, डिलीवरी का समय जैसे जैसे मतलब नज़दीक आ रहा था, तो मेरी पत्नी जो है कि सहभागिता शिविर में भाग ली और ब्रदर को अपनी समस्या को बताई कि ब्रदर ऐसा ऐसा समस्या है और मुझे ऐसा ऐसा फिट आता है। तो ब्रदर मतलब उनको पत्नी को जो आशीष दिए। और उसके बाद से जो है कि जब डिलीवरी का समय आया और जिस दिन डिलीवरी हुआ उस दिन जो है कि पूरी तरह से नॉर्मल डिलीवरी हुआ और जुड़वे बच्चे देकर प्रभु ने आशीषित किया। इसके लिए हम प्रभु यीशु मसीह का दिल से धन्यवाद करते हैं और हमारे आत्मिक पिता का भी दिल से धन्यवाद करते हैं। और मेरी पत्नी को जो गांठी का, जो सिर का गांठी का प्रॉब्लम था, वो पूरी तरह से नॉर्मल हो गया और उसका रिपोर्ट जो है डॉक्टर से मतलब निकाला था। डॉक्टर को दिखाया तो डॉक्टर बोला कि पूरी तरह से आपका रिपोर्ट पूरी तरह से नॉर्मल हो गई। ब्रदर के प्रवचन के द्वारा हमें हमारे दिल में जो है शांति आया और हमारे परिवार में जो है प्रभु यीशु मसीह की शांति आई है, सच्चे आनंद आए हैं। और हमारे आत्मिक पिता के द्वारा जो हमें आत्मिक उन्नति मिली है, हमारी आत्मिक उन्नति हुई है, इसके लिए हम हमारे आत्मिक पिता आदरणीय डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन ब्रदर का दिल से आभार मानते हैं, क्योंकि हम प्रभु यीशु को हम जानते भी नहीं थे, तभी हमें हमारे आत्मिक पिता के द्वारा जो है प्रभु यीशु की पहचान हो गई। मुझे फिट की तकलीफ़ होती थी और मुझे पता भी नहीं चलता था कि मुझे कब फिट आती थी। हाँ, और उसके बाद जब होश आता था तो मेरा शरीर एकदम दर्द से एकदम बहुत दुखता था और इतना ये एहसास होता था मुझे कुछ तो हुआ है। सन 2015 में हम लोग प्रार्थना में आ गए और प्रार्थना में आते रहने से मेरी जो तकलीफ़ है वो धीरे धीरे करके पूरी तरह से नष्ट हो गई। और एक साल बाद जब मैंने रिपोर्ट अपना निकलवाया तो वह पूरी तरह से एकदम नॉर्मल थी। और पहले की जब सन 2008 का रिपोर्ट था उसमें चार गांठियाँ थी, और जब हमने सन 2016 में रिपोर्ट अपना निकलवाया तो उसमें वह मेरा जो 4 गांठियाँ थी वो पूरी तरह से नष्ट हो गई थी। प्रभु ने मुझे उस गांठी से मुक्त किया, ब्रेन ट्यूमर से मुक्त किया। मैं प्रभु यीशु का दिल से धन्यवाद करती हूँ। वैसे ही मैं अपने आत्मिक पिता का धन्यवाद करती हूँ कि जिसने मुझे प्रभु यीशु में जन्म दिया, इसलिए मैं प्रभु यीशु का दिल से धन्यवाद करती हूँ। माझं नाव अनंत मुकल। 2004 मध्ये मी आशीर्वाद केंद्रात मुलाला घेऊन आलो होतो। त्या टायमाला माझी मुलाची तब्येत बरीच बिकट होती। बजराई प्रार्थना केली आणि त्या मुलाला आजाराची मुक्ती मिळाली, म्हणून प्रभू येशूला मी धन्यवाद देतो। एक वेळा बदरानं सांगला का माझा पाय मोरलेला, तर देवा आशीर्वादी तेल लावायला दिला आणि मग ते आशीर्वाद तेल लावायचो। मग मी पायातून चांगली झाली तर या पोराला आजार लागला। कितीतरी भक्तांचे कर गेलो असेल। जेव्हा का देवाच्या याच्यानं आलो आम्ही मार्गात येशू अप्पाची, तेव्हापासून आमचा सर्व का आजार सर्व निघून गेला। आणि बदर आम्हाला सर्वांना एकत्र करायचं आणि आम्हाला विचारपूस करायचं। तर आम्ही सांगतो लय आम्ही संकटान लय पडलेलो असं, तर संकटातून आम्हाला आता बाहेर काढले, म्हणून देवाला परमेश्वराला धन्यवाद देतो। माझे नाव संजय अनंत मोकल आहे। आम्ही दुःखामध्ये होतो, आमच्या जीवनामध्ये संकट होती आणि माझा भाऊ आजारी होता 2003 मध्ये। 3 पासनं आम्ही दुःखामध्ये चालत असताना त्याचं ऑपरेशन केले, अनेक भक्तांकडे गेलो, अनेक औषध उपचार केले,
परंतु माझ्या भावाला कुठेही उपचार होत नव्हतं आणि आमच्या जीवनामध्ये शांती नव्हती, अशांती होती. परंतु 2004 मध्ये आम्ही आशीर्वाद केंद्रामध्ये आलो आणि त्या आशीर्वाद केंद्रामध्ये ब्रदरांच्या द्वारे आम्हाला प्रभू येशूची ओळख झाली. ब्रदरांनी भावासाठी प्रार्थना केली, आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. ब्रदरांच्या द्वारे प्रार्थना केल्यानंतर प्रभू येशूच्या द्वारे परिचय झालं भावाला आणि भावाचा आजार पूर्णपणे नाहीसं झालं. त्याचद्वारे आमच्या जीवनामध्ये इतकी संकट होती की आमच्या घरामध्ये मेहनत भरपूर होती, परंतु पैसा काही आमच्या घरामध्ये टिकत नव्हता. परंतु ब्रदर आशीर्वाद केंद्रामध्ये येऊन ब्रदरांशी जवळकी संबंध झाल्यानंतर आम्हीची समस्या आम्ही ब्रदरांना सांगितली आणि ब्रदरांना समस्या सांगितल्यानंतर आम्ही व्यक्तिगत आमचं कुटुंब ब्रदरांना भेटला होता 2005 मध्ये. 2005 मध्ये ब्रदरांशी भेट झाल्यानंतर आम्ही आमची समस्या सांगितली. ब्रदरांनी प्रार्थना केली आणि एक वचन आहे बायबलमध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. त्या वचनाप्रमाणे आम्हाला ब्रदरांची शिकवण होती, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. त्या शिकवणीनुसार माझ्या वडिलांनी ब्रदरांच्या हातामध्ये एक दान पॉकेट दिलं आणि दान पॉकेट दिल्यानंतर ते मला 2005 आठवते. त्यावेळेला आमच्याकडे पैसे नव्हते, पण आम्ही दुसऱ्याकडे पैसे घेऊन आलो होतो आणि त्यातली दान आम्ही ब्रदरांच्या हातामध्ये सोपवल्या. त्याच दिवसापासून आमच्या जीवनामध्ये इतकं चमत्कार घडलं की आज आम्हाला देवाने आशीर्वाद दिले की आज आम्ही दुसऱ्यांकडनं घेत नाही तर दुसऱ्यांना देतो. इतके आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत आणि ते आशीर्वाद ब्रदरांनी आमच्यासाठी जी प्रार्थना केली, येशूची ओळख करून दिली, त्याचद्वारे आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि सामर्थ्य आहे, संपन्नता आहे. आणि आज ही ब्रदर जरी आमच्या जीवनापासनं या जगिक जीवनातनं जरी दूर असले तरी ते आत्मिक जीवनामध्ये आमच्या जवळ आहेत आणि दररोज आम्ही त्यांचे प्रवचन ऐकत असताना त्यांच्याद्वारे आम्हाला ज्ञान भरपूर मिळत असते. येशूची ओळख इतकी होते की आम्ही अंधारातनं जास्तीत जास्त प्रकाशापर्यंत पोहोचत आहोत आणि आम्हाला असंही वाटते की मार्ग, सत्य आणि जीवन येशू ख्रिस्त आहे. परंतु त्या मार्गामध्ये चालत असताना ब्रदर आमच्या मागे आहेत आणि जेव्हा जेव्हा आमचा विश्वास जेव्हा कमी होतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की मागून कोणीतरी आमचा विश्वास वाढवणारी ढकलत आहेत. आणि खरोखर ते ब्रदरांचा हात आहे आमच्या पाठीमागे आणि ते ब्रदर आम्हाला त्या येशूच्या मार्गामध्ये पुढे चालवत आहेत. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देतो आणि ब्रदरांनाही धन्यवाद देतो, कारण त्या ब्रदरांच्या द्वारे जिवंत देवाची ओळख झालेली आहे. हालेलुया. मी मनीषा शिंदे. 20 वर्षापासून मला आकडीचा त्रास होता. मला आकडी यायची, आकडी आली की मी बेशुद्ध पडायची. माझे घरचे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, औषध उपचार करून मला 3 दिवसांनी मला शुद्ध यायची. CT स्कॅन केला, MR केला, काही सगळे रिपोर्ट नॉर्मल यायचे. भरपूर मला त्रास व्हायचा, गोळी नाही घेतली की आणखी त्रास व्हायचा मला. पण 2008ला मला माझ्या मावशीने केंद्राविषयी माहिती सांगितली. मी 2008ला मी पहिल्यांदा मावशीबरोबर प्रार्थनेत आली आणि ब्रदर प्रवचन देत होते की तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला तर तुम्ही बरे व्हाल. आणि माझ्या मनात अशी आशा निर्माण झाली की मी ठीक होईन आणि मी प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला आणि माझ्या आजारातून मी मुक्त झाली. 20 वर्षाच्या आजारातून मला प्रभू येशूने बरे केले, म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. तसेच प्रभू येशूची शांती माझ्या हृदयात आली, तसंच माझ्या घराचं आणि माझंही तारण केलं आहे आणि ब्रदरांच्याद्वारे आजही आमच्या जीवनामध्ये चमत्कार होत आहेत, म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. मैं उषा प्रजापति बोल रही हूँ और मुझे TB की तकलीफ़ हो गई थी और मैं बहुत दुर्बल बन गई थी और खाना नहीं खा पाती थी. मेरे शरीर में ताकत नहीं रह गया था और मैं 2014 में ब्रदर से निवासी सिविल में मिली और अपनी समस्या ब्रदर को बताई और ब्रदर मेरे लिए प्रार्थना किए. आज 6 साल हो गया है, मुझे कुछ भी तकलीफ़ नहीं हुआ और मैं 6 साल में तंदुरुस्त बनी हूँ और कुछ भी तकलीफ़ मुझे नहीं हुआ. आज ब्रदर के द्वारा मेरा यीशु मसीह का पहचान हुआ है और उनके द्वारा आज हम प्रभु में बने हुए हैं और आज हमारे पूरे परिवार प्रभु में बने हैं और आज हमें जितना प्रभु में हम बने हैं उतना प्रभु ने हमारे जीवन को आगे बढ़ा रहा है. आज ब्रदर के द्वारा मुझे यीशु मसीह का जब पहचान हुआ तो वो मेरे आत्मिक पिता हैं
और उनके द्वारा मैं बहुत सी मेरे जीवन में आशीष आई है। मुझे इतना विश्वास है कि मैं मर भी जाऊंगी तो अनंत जीवन मेरा स्वर्ग में रहेगा। मुझे ये बात का विश्वास है। मैं अखिलेश कुमार जायसवाल, मेरे आत्मिक पिता डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन के द्वारा मुझे प्रभु यीशु मसीह का पहचान हुआ। मैं 2006 में बॉम्बे में आया था। मेरे पैर के ऊपर रिक्शा चढ़ गया था, जिससे मेरे पैर में सूजन और तकलीफ़ बहुत हो रहा था। मैंने दवा किया और गर्म पट्टी बांधता था, उससे भी तकलीफ़ नहीं निकला। मैं 2014 में प्रार्थना में आते रहा और मैं 25 दिसंबर 2017 को ब्रदर के कब्र पे गया था। वहाँ की मिट्टी मैं अपने पैर जहाँ पे दर्द होता था वहाँ पे मैंने विश्वास के साथ मिट्टी लगाई और उसी क्षण मेरा पैर का तकलीफ़ तुरंत निकल गया और मुझे 3 साल हो गया मेरे पैर में तकलीफ़ नहीं होता है और मैं अच्छे से चल फिर सकता हूँ और मैं रात को आराम से सो सकता हूँ। इससे पहले मेरा सोना और चलना बहुत तकलीफ़ होता था। वो 10 साल की जो तकलीफ़ें थी वो सब एक ही झटके में निकल गया। वो 10 साल की तकलीफ़ अभी तक नहीं हो रहा है। 3 साल हो गए हैं, मेरा तकलीफ़ पैर का सूजन कुछ नहीं है। डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन हमारे आत्मिक पिता हैं, उनके द्वारा हमको प्रभु यीशु मसीह को जानने को मिला और मैं विश्वास में बने रहा और हमारे परिवार का उद्धार हुआ है। इसलिए मैं प्रभु यीशु मसीह और आत्मिक पिता को कोटि कोटि धन्यवाद करता हूँ। मी प्रक्षिता पाटील। माझ्या जीवनात प्रार्थनेमध्ये यायच्या आधी खूप अडचणी होत्या, खूप समस्या होत्या। प्रार्थनेमध्ये आल्यापासून प्रभूचं वचन ऐकून प्रभूची प्रार्थना करून माझ्या जीवनातल्या सर्व समस्या हळूहळू दूर झाल्या। मी प्रार्थनेमध्ये येत असताना मी वैयक्तिक ब्रदरांना कधीच भेटली नाही किंवा माझं कधी बोलणंही झालं नाही, पण मी प्रार्थनेमध्ये येत असताना मी भरपूर ब्रदरांच्या कबरेच्या साक्षी ऐकलेल्या आहेत। माझे काका आहेत ज्यांचे 10 वर्षापूर्वी ज्यांनी बिल्डरकडे 8 लाख रुपये भरलेले। खूप प्रयत्न केले पण तो बिल्डर रूमही देत नव्हता आणि पैसेही परत देत नव्हता। काकांनी जेव्हा मला सांगितलं की तो बिल्डर आम्हाला दादच देत नाही आहे, आम्ही खूप प्रयत्न करून झालो आहे, त्यावेळी मी प्रार्थनेमधून ऐकलेल्या साक्षीची मला आठवण झाली आणि मी ब्रदरांच्या कबरेवर गेली। तिथे ब्रदरांच्या कबरेवर रडून प्रार्थना केली। त्या कबरीची मी माती घेऊन आली, त्या मातीचा वापर केला। दुसऱ्या दिवशी बिल्डरनी स्वतःहून फोन केला की तुम्ही ऑफिसमध्ये येऊन भेटून जा, मला तुमचे पैसे परत करायचे। आणि त्या दिवसापासून त्या बिल्डरनी समोरून 50-50 हजार करून पूर्ण 8 लाख मुद्दलही दिली आणि 4 लाख रुपये वरचं इंटरेस्टही दिलं, जे इतक्या वर्षात 10 वर्षात झालं नाही। ते ब्रदरांच्या कबरेवर जाऊन त्यांनी 10 महिन्यात ते पैसे क्लिअर केले। त्याबद्दल मी ब्रदरांचे कोटी कोटी आभार मानते। मी प्रभू येशूचं धन्यवाद करते की त्यांनी हे आत्मिक दर्शन जे आम्हाला दिलेलं आहे, त्यांनी आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं आहे। ज्या अडचणी होत्या आयुष्यात त्या पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत। जे आता सुखाचं समाधानाचं आयुष्य आम्ही जगतोय, त्या आयुष्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती। मी प्रत्यक्षात तर कधी असा विचारच केला नव्हता की माझ्या आयुष्यामध्ये मला देवाचं दर्शन साक्षात्कार घडेल। जे साक्षात्कार मला माझ्या आईला ह्या प्रार्थनेमध्ये येऊन घडले, ते साक्षात्कार आम्ही इतक्या वर्षात कधीच कुठे बघितलं नव्हतं आणि नाही आम्हाला कधी असं झालं होतं। आज आम्हाला मरणाची भीती नाही आहे, कारण का आम्ही कधीही मेलो तरीसुद्धा आम्हाला हा विश्वास आहे की आमचा प्रभू आम्हाला स्वर्गातच घेणार आहे आणि जे सुंदर आयुष्य मला आणि माझ्या कुटुंबाला प्रभू येशूकडनं मिळालं आहे, त्याबद्दल मी प्रभू येशूचं कोटी कोटी धन्यवाद करते। मी राज बनताल। माझे आत्मिक पिता डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन यांची भेट 2008मध्ये माझ्याशी झाली होती। तर तेव्हा मी मंचावर साक्ष देण्यासाठी गेलो होतो। तेव्हा माझी शरीराची प्रकृती भरपूर म्हणजे छोटी होती, म्हणजे बारीक होतो मी जाम। तेव्हा मंचावर साक्ष द्यायला गेलो तेव्हा ब्रदर मला म्हणाले, तू एवढा हाडकुळा कसं काय आहे? मी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो की आजपासून तू जसा आहे तसा राहणार नाही, तर तुझ्यावर देवाची कृपा होईल आणि तुझं शरीर देव मजबूत आणि आशीर्वादाने भरून काढेल। हे शब्द बोलत असताना मी मंचावर सतत खाली पडत होतो। तेव्हा मला काय समजत नव्हतं की मला काय होतं आहे।
त्यावेळेला मी एकटा खाली पडत असताना एवढा मला देवाचा सामर्थ्याचा अनुभव येत नव्हता, पण तेव्हा मी 15 ते 20 वेळा एवढं पडलं की मला उभं राहण्यासाठी तेव्हा शक्ती नव्हती. आणि त्यावेळेला ब्रदरांनी मंचावर प्रार्थना केली. त्याच्यानंतर हळूहळू माझ्या शरीरामध्ये बदल होत गेले आणि माझं शरीर जेव्हा पातळ होतं, प्रार्थना केल्यानंतर ब्रदरांनी तेव्हापासून माझ्या शरीरामध्ये बदल होत गेले. आणि आज देवाच्या महान कृपेने ब्रदरांच्या प्रार्थनेद्वारे आज मी देवाने मला मजबूत असं बनवलेलं आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभूला मनापासून आभार मानतो. आणि तसेच आमच्या आत्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन ब्रदरांबद्दल देखील मी प्रभूला धन्यवाद देतो. मी माझा दुसरा अनुभव सांगत आहे माझे आत्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन ब्रदरांबद्दल, की 2016मध्ये ते आजारी असताना मी त्यांच्याबरोबर होतो. तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर असताना तिकडचे सगळे हॉस्पिटलचे नर्सेस आणि स्टाफ होते. त्यावेळेला मला सांगितलं की ब्रदरांनी की राज तू इकडे समोर उभा राहा. या इकडच्या हॉस्पिटलच्या लोकांना देवाचं सामर्थ्य काय आहे त्यांना आत्तापर्यंत अनुभव नाही आहे आणि त्यांना आत्तापर्यंत कानामध्ये कधी ऐकू गेलं नाही. तर या लोकांना आपण देवाचं सामर्थ्य म्हणजे काय आहे हे आता आपण या लोकांना दाखवूयात. त्यावेळेला ब्रदरांनी मला त्या हॉस्पिटलमध्येच टच म्हणून खाली पाडलं. ब्रदरांनी टच बोलून मी खाली पडलो देवाच्या सामर्थ्याने. त्यावेळेला देवाची कृपा माझ्यावर झाली. त्यावेळेला मला एक त्रास होता 2016 ते 2014 ते 16 हे 3 वर्षामध्ये मला माझ्या शरीरामध्ये पोटाला खाज येत होती. खाजवल्यामुळे मला भरपूर आणि पुष्कळ त्रास होत होता. अधूनमधून 2-2, 3-3 तासांनी मी पोटाला खाजवत होतो. खाजवताना मला ते भरपूर वेदना होत होत्या. त्यावेळेला ब्रदरने तिकडे मला हॉस्पिटलमध्ये माझ्यावर टच म्हणून प्रार्थना केली. त्यावेळेला मी खाली पडलो आणि देवाची कृपा माझ्यावर झाली. आणि त्या दिवसापासून 2016पासून त्या आजच्या 2021 मला काहीही त्रास झाला नाही. म्हणून त्या प्रेमळ प्रभूचे मी आभार मानतो. तसेच मी 2007पासून प्रार्थनेमध्ये येतोय. म्हणजे येशू म्हणजे काय हे मला माहिती नव्हतं. तेव्हा 2007 मध्ये माझ्या वडिलांना कोणीतरी येशू ख्रिस्ताविषयी एका व्यक्तीने सांगितलं. तेव्हा माझे वडील मला प्रार्थनेसाठी घेऊन आले. तेव्हा प्रार्थनेला आल्यानंतर मला काही कळत नव्हतं की हे सगळं काय असतं. तेव्हा मी प्रार्थनेला आल्यापासून माझ्या जीवनामध्ये एवढे वाईट सवयी होत्या की मी तोंड उघडले की मी लोकांना शिव्या द्यायचो आणि घाणेरडे वर्तन करायचो. त्यावेळेला 2007 मध्ये जेव्हा मी प्रार्थनेमध्ये पाऊल टाकलं त्या दिवसापासून आजच्या या क्षणापर्यंत देवाने माझ्या तोंडामध्ये एकही शिवी काढली नाही आणि मी आत्तापर्यंत निरोगी आहे. मी येशूवर विश्वास ठेवल्यामुळे माझ्या आत्मिक जीवनामध्ये पुष्कळ बदल घडलेले आहेत. जेव्हा माझं या पृथ्वीवरचं जीवन जेव्हा शरीरामध्ये संपेल तेव्हा माझा आत्मा स्वर्गात जाईल हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा विश्वास आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभूचे आभार मानतो. तसेच माझे आत्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन ब्रदरांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. मी सुनील मसेकर आणि माझे आध्यात्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन आहेत. 2004मध्ये प्रभू येशूकडे मी आलो आणि ब्रदरांच्याद्वारे मला प्रभू येशूची ओळख मिळाली. ज्यावेळी मी आलो त्यावेळी अनेक दुःखातून मी होतो आणि या दुःखातून जात असताना माझ्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार यायचे. असं वाटायचं की मरून जावं. अनेक प्रकारचं टेन्शन दुःख सोसून मला मरण्याचे विचार आले होते. अशा स्थितीमध्ये मी ब्रदरांची अपॉइंटमेंट घेतली. ब्रदर्स त्यावेळी सोमवारी भेटायचे आणि ब्रदरांनी ही समस्या मी सांगितली. ब्रदरांनी माझी समस्या ऐकून घेतली आणि त्यावर काही मला आध्यात्मिक त्यांनी सल्ला दिला आणि माझ्यासाठी विशेष अशी देवाकडे प्रार्थना केली आणि ब्रदरांच्याद्वारे प्रभू येशूने माझी ही प्रार्थना ऐकली. पुढे माझं जीवन पूर्णपणे बदललं. मी प्रार्थनेत येऊ लागलो, प्रार्थनेत वाढू लागलो आणि अनेक प्रकारचे आशीर्वाद प्रभूने मला दिले, मला आशीर्वादित केलं. आज ब्रदर आपल्यामध्ये नाही आहेत. 5 वर्ष ओलांडून गेलेत. 2016च्या संकटामध्ये ब्रदरावर जे संकट आलं त्यातून ब्रदरांना अनेक वेळा देवाने त्यांना वाचवलं. मी 17 वर्ष प्रभू येशूमध्ये आहे. ब्रदरांनी सांगितलेले काही सल्ले आजही मला आठवतात आणि आजही मला वाटतात की ब्रदर आपल्या बरोबर आहेत, माझ्या बरोबर आहे आजही मला वाटतं आहे. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देतो आणि विशेष करून मी प्रभू येशूजवळ ही प्रार्थना करतो आहे की एक चांगला सेवक, चांगला आध्यात्मिक पिता प्रभू येशूने माझ्यासाठी निवडून ठेवला आणि केवळ माझ्यासाठी नाही तर अनेक दुःखात असणाऱ्या लोकांसाठी देवपित्याने त्याच्या पुत्राच्याद्वारे ब्रदरांची निवड केली. कारण ब्रदरांच्याद्वारे जे माझं जीवन बदललं ते जीवन
पूर्वीचं जीवन भयानक होतं, पण त्यानंतर माझं जीवन बदलल्यानंतर माझ्या जीवनात मोठे आशीर्वाद आले, जे कधीच जग देऊ शकत नाही किंवा जगातली माणसं देऊ शकत नव्हते. असे देवाचे आशीर्वाद, अद्भुत आशीर्वाद ब्रदरांच्याद्वारे मला मिळाले आणि मी ब्रदरांच्या ज्ञानात वाढत राहिलो. आज ब्रदर नाही आहेत तरीही मला आठवण येते की ब्रदर आज आपल्याबरोबर आहेत. त्यांची शिकवण किंवा त्यांचे आध्यात्मिक सल्ले आजही मला आठवतात की ब्रदर कशाप्रकारे देवाचं कार्य पुढे नेत होते आणि त्यांच्यापासून ऐकलेले सल्ले ते किती चांगले होते आणि किती फायदेशीर होते. आणि या सर्व गोष्टींचा आशीर्वाद मला मिळत गेला आणि अशा प्रकारे मी प्रभूमध्ये वाढत गेलो. आणि म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानतो आणि ब्रदरांचे आभार मानतो. मी विष्णू कोडवे, सेबॅस्टियन मार्टिन या बदरामुळे, हे बदर आमचे आध्यात्मिक पिता होते, त्यांच्यामुळं आज आम्हाला खरी येशूची ओळख झाली. आम्ही अंधारात होतो, आम्ही भरपूर आजारामध्ये होतो. माझी पत्नी, माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास होता. डॉक्टरनी तिला रोज सांगितलं होतं की रोज एक गोळी खाली पाहिजे आणि गोळी बंद केली तर तिचा ब्लड प्रेशर वाढायचा. कुठे झगडे झाले किंवा कुठे काय आवाज आला तरी तिचा ब्लड प्रेशर यायचा आणि ती चक्कर येऊन पडायची. त्यामुळे आम्हाला भरपूर त्रास व्हायचा. गावाला गेले तरी गोळ्या घेऊन जायला लागायचे. आणि एक दिवस माझी मुलगी ट्युशनला गेली होती साटम सरांकडे. त्या साटम सरांनी केंद्रामधून 10 नंबरची DVD आणली होती आणि ती घरी ती घेऊन आली आणि ती DVD आम्ही TV वरती पाहिली. त्यावेळेला बदरांचे प्रवचन आणि साक्षा, आजारमुक्ती, पॉवर डेमोन्स्ट्रेशन आम्ही पाहिलं. आणि 2006मध्ये आम्ही रविवारी तिकडे प्रार्थनेसाठी गेलो. आम्ही सर्व कुटुंब प्रार्थनेसाठी गेलो. प्रार्थनेमध्ये बदरांचे प्रवचन ऐकलं, पॉवर डेमोन्स्ट्रेशन पाहिलं आणि आजारमुक्तीची प्रार्थना पाहिली. त्यावेळेला आमचा विश्वास बसला, कारण आमच्या बाजूला लोक होते ते पडायचेत, साक्ष्य द्यायला जायचेत. त्यामुळं माझा विश्वास बसला की खरोखरच इथे चमत्कार होतात का. आणि प्रार्थना चालू असतानाच माझ्या पत्नीला स्पर्श होऊ लागला. ती खाली 2-3 वेळा पडली, तिला घाम सुटला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तिला काहीही एक त्रास झाला नाही. आणि मग आमची वाढत गेलो, आम्ही प्रार्थनेला येत राहिलो. आणि मग बदरांची प्रवचन ऐकून मग आम्ही परिवारमध्ये भाग घेतला आणि परिवारमधली बदरांची प्रवचन ऐकून आमची आत्मिक वाढ होत गेली. माझ्या पत्नीचे आजार गेल्यानंतर मी बदरांच्या सेवा कार्यामध्ये जॉईन झालो. बदरांची प्रवचन ऐकून आणि त्यांच्याबरोबर वावरत असताना मला बरंच ज्ञान मिळत गेलं. एवढी वाढ होत गेली की आपलं तारण कसं झालं पाहिजे, आपली पापाची क्षमा कशी मागितली पाहिजे. आणि ते शिबिरमध्ये जी प्रवचन देते की क्षमा मागा, पश्चाताप करा, पापे कबूल करा आणि केलेल्या पापाचा अंतःकरणातून रडून पश्चाताप करा. बदरांनी सांगितलं की तुम्ही जशी प्रार्थनेला येता तर हप्त्यातून एकदा येता, पण तुम्ही घरी पण, बदरांनी सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही घरी पण कौटुंबिक प्रार्थना करा की वैयक्तिक प्रार्थना करा, की तुमची चार्जिंग झाली पाहिजे. का तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्ही अंधारात असता, पण तुम्ही घरी प्रार्थना करा. आणि मग आमचं सर्व कुटुंब मिळून आम्ही एक टाईम ठरवला आणि सर्व मिळून आम्ही घरी कौटुंबिक प्रार्थना करतो. आणि त्या कौटुंबिक प्रार्थनेमुळे आमची वाढ होत गेली. म्हणजे आज आमची मुलं पूर्णपणे विश्वास ठेवतात, मुलं पण प्रार्थनेला येतात आणि प्रार्थना करतात. त्यामुळे आमच्या सर्व कुटुंबाची वाढ होत गेली. आणि त्यामुळं आज आम्हाला आशा आहे की आम्ही जर मेलो तर आमचं आत्मा स्वर्गात घेतला जाईल. कधीही मरण आलं, आज अनेक संकट येत आहेत, त्या संकटात अनेक लोक मरत आहेत, पण आम्हाला भीती नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की देव आमच्याबरोबर आहे. कधीही मरण आलं तरी न्यायाच्या वेळेला आमचा तारण होईल. म्हणजे त्याच्यामुळं आज आम्हाला येशूमुळं आम्हाला आशा आहे की स्वर्गात जाण्याची, आणि आमचं तारण येशूमुळंच झालेलं आहे. म्हणून मी बदरांना, आमचे आध्यात्मिक पिता, त्यांना मी धन्यवाद देतो आणि प्रभू येशूचे आभार मानतो. आमीन. सच में ब्रदर मार्टिन एक अच्छे चरवाहा, अच्छे अगुआ और हमारे आत्मिक पिता थे, जिनके द्वारा कई सारे आत्माओं का उद्धार हो गया और जिनके जीवन के द्वारा मुझे और बहुत सारे लोगों को प्रेरणा मिली है. मेरे प्यारे भाइयों और बहनों,
सचमुच मैं परमेश्वर को इस बात के लिए बहुत धन्यवाद देती हूँ कि मैंने ब्रदर जैसे एक महान प्रभु के चेले को बड़े नज़दीक से देखा है, बड़े नज़दीक से उनका अनुभव किया है और उनके द्वारा मुझे बहुत बड़ी अगुवाई मिल चुकी है। मी प्रभू से मनापासून आभार मानते, कारण एका महान ख्रिस्त शिष्याला जवळून अनुभवण्यासाठी आणि जवळून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी देवाने मला फार मोठी संधी दिली आणि यासाठी मी देवाचे खूप अगदी मनापासून आभार मानते। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ब्रदरांच्या जीवनातून मी खूप काही शिकले आहे, कारण मी ब्रदरांसारखे ख्रिस्त शिष्य फारच कमी पाहिलेले आहेत। अतिशय मनापासून खरा त्याग केलेले आणि खरे प्रामाणिकपणे वागणारे देवाचे सेवक खूप थोडके आहेत आणि त्यातले आमचे ब्रदर हे एक होते। मी जेव्हापासून त्यांना पाहिलेलं आहे तेव्हापासून मी त्यांच्यामध्ये प्रभूच्या कार्याची आणि सुवार्ता प्रसाराची एक फार मोठी तळमळ पाहिलेली आहे। ते बोलायचे प्रभूसाठी, कुठेही जायचे प्रभूसाठी जायचे आणि जे काही करायचे प्रभूसाठी करायचे। त्याचा एक विशेष अनुभव माझ्या बाबतीतला असा आहे की जेव्हा मी प्रभूच्या सेवा कार्यामध्ये नवीनच होते आणि तेव्हा मी BComच्या शेवटच्या वर्गाला म्हणजे 15वीला शिकत होते आणि ब्रदरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केलेली होती। त्याच कॉलेजमध्ये मी शिकत होते, परंतु ब्रदरांनी त्याच्या 3 वर्ष अगोदरच ते कॉलेज सोडलेलं होतं। एक दिवस मी कॉलेजला जात असताना ब्रदरांनी मला सांगितलं की आज मी कॉलेजला येणार आहे, माझ्या सगळ्या जुन्या मित्रांना, जे माझे प्राध्यापक मित्र आहेत त्यांना मला भेटायचं आहे आणि मी प्रिन्सिपलला विचारून BComच्या वर्गावर सुद्धा शिकवण्यासाठी येणार आहे। सुरुवातीला मला मोठी गंमत वाटली की ब्रदर कदाचित असं मुद्दाम बोलत असतील, पण खरोखर तसंच घडलं। मी वर्गात बसलेले असताना एक लेक्चर संपलं आणि दुसऱ्या लेक्चरचे जे सर येणार होते त्याच्याऐवजी ब्रदर वर्गामध्ये आले। मला त्यांना बघून फार मोठं आश्चर्य वाटलं आणि 15वीची सगळी मुलं होती, 19-20 वर्षाची मुलं, सगळी मुलं आवाज करत होते आणि ब्रदर तर सगळ्यांसाठी अनोळखी होते, कारण त्यांनी कॉलेज सोडून काही काळ लोटलेला होता आणि म्हणून मुलांना माहिती नव्हतं की हे कोण आहेत आणि सगळे विद्यार्थी खूप मोठा आवाज करत होते। आणि तेव्हा ब्रदरांनी बोलायला सुरुवात केली की मी या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून बरीच वर्षे नोकरी केलेली आहे। तेव्हा मुलं शांत झाली आणि मग ब्रदरांनी बोलायची सुरुवात केली। मला असं वाटलं की ब्रदर काहीतरी अकाउंटन्सी शिकवतील, कारण ते चार्टर्ड अकाउंटंट होते, किंवा आमच्या अभ्यासाचा कोणता विषय शिकवतील। पण त्यावेळेला सुद्धा ब्रदरांनी 19-20 वर्षाच्या तरुण मुलांसमोर येशूची सुवार्ता सांगितली आणि तिथे सुद्धा त्यांनी देवाच्याच नावाची घोषणा केली। विशेष असं की पूर्ण वेळ, संपूर्ण लेक्चर संपेपर्यंत मुलं शांतपणे ऐकत होते आणि जेव्हा हे लेक्चर संपलं आणि ब्रदर वर्गातून बाहेर पडले तेव्हा काही मुलं त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना विचारायला लागले की तुमचं प्रार्थना केंद्र आहे कुठे, आम्हाला पत्ता द्या, आम्हाला तिकडे यायचं आहे। आणि खरोखर आमच्या वर्गातले काही विद्यार्थी तिथे प्रार्थनेला सुद्धा यायला लागले आणि अशा एका विद्यार्थ्याला मी अनेक काळपर्यंत पाहिलं जो प्रार्थनेला येत राहिला। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहीत आहे की तरुण मुलांना देवाकडे वळवणं किंवा देवाविषयी सांगणं ही किती कठीण गोष्ट आहे आणि तरुण मुलं, त्यातही कॉलेजला शिकणारी जर मुलं असली तर ती वेगळ्याच धुंदीमध्ये असतात, वेगळ्या नशेमध्ये असतात आणि देवाबद्दल ऐकण्याच्या मनस्थितीत कधी कोणी नसतं। म्हणून कॉलेजला शिकणाऱ्या तरुण मुलांच्या समोर काढले जाणारे विषय हे वेगळे असतात। पण ब्रदरांना ही मुलंसुद्धा वर्ज्य नव्हती। ब्रदर जेव्हा BComच्या वर्गात आले तेव्हा त्यांनी येशूविषयीच मुलांना सांगितलं आणि देवाविषयीच त्यांनी मुलांना सांगितलं आणि त्याचा सकारात्मक परिणामही दिसला की त्यातली काही मुलं प्रार्थना केंद्रामध्ये प्रार्थनेला सुद्धा यायला लागली। खरोखर त्यांच्या हृदयात देवाबद्दल एवढी तळमळ होती आणि देवाविषयी लोकांना सांगणं आणि लोकांना देवाकडे वळवणं ही गोष्ट त्यांच्या रक्तात एवढी भिनलेली होती की त्यांना कोणी हसो, कोणी त्यांची चेष्टा करो, कोणी काहीही बोलो, त्यांना काहीही वाटत नव्हतं। ते म्हणायचे की जेव्हा ते कॉलेजमध्ये नोकरी करत होते त्यावेळेला ते त्यांच्या स्टाफ रूममध्ये सुद्धा सोबतीच्या सहकार्याने येशूविषयी सांगायचे, बायबलविषयी सांगायचे आणि त्यातले कितीतरी जण त्यांची चेष्टा करायचे।
पण त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. कोणी त्यांना हसतंय आणि कोणी त्यांची चेष्टा करतंय याचा परिणाम कधीच झाला नाही. ज्याप्रमाणे प्रभू येशूच्या प्रभावी शिष्याने पौलाने सांगितलं की ख्रिस्त हा लाभ मिळावा म्हणून मी या सगळ्या गोष्टींना केर कचरा असं लेखलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे ब्रदर चार्टर्ड अकाउंटंट असूनसुद्धा, एवढी मोठी शिक्षणाची पदवी असूनही त्यांनी या सगळ्या गोष्टींना केर कचरा लेखलं आणि जगाचा सगळा मान सन्मान धुडकावून लावला फक्त येशू ख्रिस्तासाठी. मेरे प्यारे भाइयों और बहनों, सचमुच ब्रदर के दिल में परमेश्वर के काम के लिए बहुत तरस थी. वे बहुत तरस के साथ परमेश्वर का काम कर रहे थे. खुद के बारे में कभी नहीं सोचते थे, आत्मा उनके उद्धार के बारे में सोचते थे. इसलिए इतने पढ़े लिखे होने के बावजूद भी वे प्रभु के बारे में ही बोलते थे. जहाँ कहीं जाते थे प्रभु के बारे में बोलते रहते थे. कोई उनका मजाक उड़ाए, कोई उनके ऊपर हंसे, उनको किसी की कुछ पड़ी नहीं रहती थी. वे हमेशा परमेश्वर के बारे में बोलते रहते थे. जब से मैंने उनको देखा है उनके दिल में बड़ी तरस थी. वे बहुत ज़्यादा त्याग भी करते थे. वे परमेश्वर के लिए, परमेश्वर के प्रेम के लिए और उसके नाम का प्रचार करने के लिए कोई भी किंमत चुकाने के लिए तैयार रहते थे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूच्या कार्यासाठी कोणतीही किंमत मोजायला ब्रदर तयार असायचे. यासाठी त्यांनी कधी मागे पुढे बघितलं नाही. त्यांनी स्वतःचा विचार कधी केला नाही. इतके शिकलेले असताना त्यांनी स्वतःसाठी मोठं घर बांधणं, स्वतःसाठी एखादी आलिशान गाडी घेणं किंवा स्वतःसाठी काही प्रॉपर्टी गोळा करणं या गोष्टीच्या मागे ते लागलेच नाहीत. त्यांना फक्त एकच गोष्ट करायची होती आणि त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं की माझ्या प्रभूच्या नावाचा प्रचार व्हायला पाहिजे आणि नरकात जाणारे आत्मे देवाकडे वळले पाहिजेत आणि त्यांचं तारण झालं पाहिजे. हालेलुया. बहुत सारे लोगों ने ब्रदर के पास जो सामर्थ्य था वो देखा है और ब्रदर बहुत अच्छे प्रवचन देते थे, उनको सुना है. ब्रदर का प्रवचन और ब्रदर का सामर्थ्य बहुत लोगों ने देखा है. पर उनके जीवन की एक दूसरी बाजू थी कि वे बहुत त्याग करते थे और बहुत मेहनत से परमेश्वर का काम करते थे. लोग उनको मंच पे देखते थे कि वे कैसे अच्छे से प्रवचन दे रहे हैं या परमेश्वर का सामर्थ्य दिखा रहे हैं, पर वे कितना ज़्यादा त्याग करते थे और कितनी ज़्यादा मेहनत करके परमेश्वर की सेवा करते थे ये बहुत सारे लोगों को पता नहीं था. बहुत साल पहले ऐसी एक घटना हुई थी, एक कुछ बुरी घटना हुई थी और हमारे टीम के 2 भाइयों को ब्रदर ने ऐसी जगह पे भेजा था जहाँ पर उनके जान के लिए बहुत खतरा था. जब ये भाई वहाँ पहुँच गए तब से लेकर, यानी जब से वो निकल गए तब से लेकर ब्रदर ने कुछ खाया नहीं था और हम सारी टीम ने अच्छे से खाना खाया था और सब रात को सोने के लिए जा रहे थे. पर दोपहर से लेकर, यानी जिस समय वो घटना हुई थी उस समय से लेकर रात तक ब्रदर ने कुछ नहीं खाया था और कुछ टीम मेंबर उनको बता रहे थे कि आप खाइए, खाना खाइए. वो किसी की नहीं मान रहे थे. वे बता रहे थे कि जब तक मैं नहीं सुनता हूँ कि ये जो मेरे 2 भाई वहाँ गए हैं वहाँ से वो आराम से निकल चुके हैं और ख़तरे से बाहर आ चुके हैं, ये जब तक मैं नहीं सुनता मैं खाना नहीं खाऊंगा, कुछ नहीं खाऊंगा, कुछ नहीं पीऊंगा. अब यकीन नहीं करोगे, दोपहर से लेकर रात को 3 बजे तक उन्होंने कुछ नहीं खाया. 3 बजे वहाँ से फ़ोन आ गया कि वे खतरे से बाहर हो गए हैं. तभी ब्रदर खाना खाने के लिए बैठे. ये ब्रदर के जीवन के अंदर की बाजू थी कि वे प्रभु के लिए कैसे तरस से भरे हुए थे और कितना त्याग और कितनी मेहनत करते थे. इसीलिए ब्रदर कहते थे कि केवल सामर्थ्य से परमेश्वर का काम नहीं होता है, सामर्थ्य के साथ साथ मेहनत भी करनी पड़ती है. ब्रदर के लिए दिन नहीं था, रात नहीं थी. वे रात में भी काम करते रहते थे, रात को भी जागते रहते थे, घंटों घंटे कंप्यूटर पे बैठे रहते थे, काम करते रहते थे. उन्होंने बहुत मेहनत की है. इसलिए मैं कहती हूँ लोग बस उनका प्रवचन और सामर्थ्य देखते हैं, पर उन्होंने परमेश्वर के लिए कितना बड़ा त्याग किया था और कितनी ज़्यादा वे मेहनत करते थे, इस बात के बारे में बहुत सारे लोग अनजान हैं. आज ब्रदर आपल्यामध्ये नाही आहेत. याला 5 वर्षे होऊन गेली. 17 ऑगस्ट 2016ला ब्रदर स्वर्गामध्ये निघून गेले
आणि तेव्हापासून आजपर्यंत गेल्या 5 वर्षात ब्रदर शरीर रूपात जगात नाही आहेत. तरीसुद्धा ब्रदरांच्याद्वारे कार्य करणं देवाने थांबवलं नाही. खरं तर ब्रदर असताना म्हणजे ब्रदरांच्या आजाराच्या शेवटच्या दिवसातही ब्रदर सांगत होते की माझ्या मृत्यूनंतर सुद्धा देव माझ्याद्वारे कार्य करणं सुरू ठेवेल. आणि त्याने इथपर्यंत सांगितलं होतं की जेव्हा मी मरणार तेव्हा माझं मृतदेह बघायला माझ्या अंतदर्शनाला जे लोक येणार आहेत त्यांच्यावरही देवाचं सामर्थ्य उतरेल हे ब्रदरांनी अगोदर सांगितलं होतं. आणि हजारो लोक पुराव्यासाठी आहेत की ज्या दिवशी ब्रदर मरण पावले आणि ब्रदरांचं अंतदर्शनासाठी खूप सारे लोक येत होते, त्यातले कितीतरी लोक ब्रदरांचा मृतदेह बघून सामर्थ्याने पडत होते आणि त्यांना देवाचा स्पर्श होत होता. विलक्षण गोष्ट म्हणजे हे तर ब्रदरांनी त्यांच्या मरणाच्या खूप अगोदर सांगितलं होतं की ज्या दिवशी माझा मृत्यू होईल आणि लोक मला बघायला येतील तेव्हा मला बघणारे पण सामर्थ्याने पडतील, माझ्या मृत्यूनंतर पण देव कार्य करेल हे ब्रदरांनी अगोदर सांगितलं होतं. आणि त्याचा आम्हाला प्रत्यक्ष पुरावा 17 ऑगस्टच्याच दिवशी मिळाला की ब्रदरांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जे लोक येत होते त्यांनाही देवाचा स्पर्श होत होता. आणि तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत विलक्षण रीतीने देव त्यांच्याद्वारे काम करत आहे. जेव्हा तुम्ही यूट्यूबवर, इंटरनेटवर, फेसबुकवर ब्रदरांची प्रवचनं ऐकता तेव्हा खूप लोकांना आजही माहीत नाही आहे की ब्रदर जगामध्ये नाही आहेत. ते त्यांच्या या प्रवचनाद्वारे किंवा त्यांच्या प्रार्थनेद्वारे ते आजही जिवंत आहेत. पण या पलीकडे देवाने स्वतः एका विलक्षण पद्धतीने फार मोठं काम केलेलं आहे की ब्रदरांच्या कबरेच्या मातीद्वारे खूप साऱ्या लोकांना देवाचा अनुभव आला, खूप सारे लोक बरे झाले, खूप साऱ्या लोकांच्या जीवनात फार मोठी अद्भुतं घडली. जेव्हा या गोष्टीला सुरुवात झाली तेव्हा मला स्वतःला पण कल्पना नव्हती की देव या पद्धतीने काम करत आहे. परंतु जे लोक ब्रदरांच्या कबरेवर जात होते त्यांनीच विश्वासाने कबरेच्या मातीचा वापर करायला सुरुवात केली आणि तो वापर सुरू केल्यानंतर त्यांना विलक्षण अनुभव यायला लागले. जेव्हा लोकांनी येऊन मला पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कबरेवर गेलो होतो, आम्ही कबरेवरची माती घेतली आणि त्याचा वापर केला आणि असं घडलं, तेव्हा मला स्वतःला धक्का बसला. सुरुवातीला मला हे फार मोठं आश्चर्य वाटलं की असं कसं घडेल. परंतु नंतर देवाने मला सांगितलं आणि आठवण करून दिली की ब्रदर बोलले होते की त्यांच्या मरणानंतरसुद्धा देव त्यांचा वापर सुरू ठेवणार आहे. ब्रदरांच्या कबरेच्या मातीद्वारे जे काही चमत्कार झाले, जी काही अद्भुतं घडली, त्या गोष्टीला अनेक लोक मानायला तयार नाही आहेत आणि अनेक लोक म्हणतात असं होऊ शकत नाही, मातीतून देव काम कसं करणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रश्न मातीचा नाही आहे, प्रश्न वापर करणाऱ्या लोकांच्या विश्वासाचा आहे. आणि कोणाच्या कबरेवरची माती आहे ते महत्त्वाचं आहे. सामर्थ्य देवाचं आहे. मातीने लोक बरे होत नाही आहेत तर देवाच्या सामर्थ्याने लोक बरे होत आहेत. देव त्या माध्यमाचा वापर करत आहे, पण का करत आहे त्याचाही विचार करायला हवा. ब्रदरांच्या कबरेच्या मातीद्वारे आतापर्यंत किती लोकांना देवाचा अनुभव आलेला है। मेरे प्यारे भाई और बहनों, कितने सारे लोगों को ब्रदर के कब्र के मिट्टी के द्वारा बड़ा अनुभव आ गया है। ब्रदर ने पहले ही बताया था, जब वे बीमार थे और उनके अंतिम दिन थे, तभी ब्रदर ने बताया था कि मेरे मरने के बाद भी मेरे द्वारा परमेश्वर उसका काम शुरू रखेगा, और वही तो आज चल रहा है। कई सारे लोग इस बात को नहीं मान रहे हैं, ना ही विश्वास कर रहे हैं कि कब्र के मिट्टी के द्वारा कैसा काम हो सकता है, कब्र के मिट्टी के द्वारा परमेश्वर कैसा चमत्कार कर सकता है। पर वे इस बात को भूल जाते हैं कि ये चीज़ें बस माध्यम है, सामर्थ्य परमेश्वर का है, और परमेश्वर अपना सामर्थ्य दिखाने के लिए किसी भी चीज़ का इस्तेमाल कर सकता है। जैसे कि हम बाइबल में पढ़ते हैं, प्रभु यीशु के पास एक अंधा मनुष्य आया था, और अब तक प्रभु ने कितने सारे अंधों को छूकर आंखें दी थी, या बोलने से अपने वचन के द्वारा दृष्टि दी थी। पर ऐसा एक अंधा मनुष्य प्रभु के पास आया था, जिसके बारे में लिखा गया है कि प्रभु ने ज़मीन पे थूम कर कीचड़ बनाया और उस मिट्टी को उसके अंधे की आँख को लगाया और कहा कि जाकर शिलोह नाम के तालाब में धो डाल। और वो गया और उसने उस तालाब में अपने आँखों को धो डाला, और जैसे ही उसकी आँखों के ऊपर से वो मिट्टी निकल गई, ये अंधा देखने लगा। ये बाइबल में लिखा गया चमत्कार है, प्रभु यीशु ने खुद किया है। अब तक प्रभु छूकर
या अपने वचन के द्वारा, बोलने के द्वारा लोगों को यानी अंधों को दृष्टि दे रहा था। पर ये खास चमत्कार है जहाँ पर प्रभु ने एक मिट्टी के द्वारा एक अंधे की आंखें खोल दी है। प्रभु दिखाना चाहता था कि उसकी थूक में भी सामर्थ्य है और उस मिट्टी के द्वारा भी परमेश्वर अपना सामर्थ्य दिखा सकता है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। इसलिए जितने सारे लोग इस बात पर विश्वास नहीं करना चाहते हैं, आपके ऊपर है, पर जिसका विश्वास है उसके लिए मिट्टी काफ़ी है, और जिसका विश्वास ही नहीं है उसके लिए सोना चांदी भी कुछ काम का नहीं है। आपके जीवन में सोना चांदी के द्वारा भी परमेश्वर चमत्कार नहीं करेगा, पर यदि विश्वास है तो मिट्टी के द्वारा भी परमेश्वर काम कर सकता है। परमेश्वर ने 31 साल ब्रदर का बड़ा इस्तेमाल किया, और अभी उनके जाने के बाद के 5 साल भी परमेश्वर उनका इस्तेमाल कर रहा है। ये हमारा विश्वास है। गए 5 साल ब्रदर के द्वारा जो सेवकाई शुरू हो गई है वो अब तक शुरू है। परमेश्वर इस काम को बढ़ा रहा है, क्योंकि ये ब्रदर की खुद की इच्छा थी कि उनके जाने के बाद भी ये सेवकाई बढ़ती रही। हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही सगळेजण आणि त्यात मी सुद्धा जेवढ्यांनी ब्रदरांना प्रत्यक्ष बघितलं आहे, ब्रदरांच्या तोंडून सुवार्ता ऐकलेली आहे, आणि आजही व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांची प्रवचनं ऐकत आहोत आणि त्यांच्या प्रार्थनेत भाग घेऊन देवाचा अनुभव घेत आहोत। आपण सगळे खरोखर आशीर्वादित लोक आहोत। देवाने आपल्या सगळ्यांवर फार मोठी कृपा केलेली आहे, कारण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे असे ख्रिस्त शिष्य आतापर्यंत फारच कमी होऊन गेलेले आहेत, जे पूर्ण निस्वार्थी त्याग करून प्रामाणिकपणे देवाची सेवा करतात। हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ब्रदरांच्या जीवनातील एक फार महत्त्वाची गोष्ट होती की ते नेहमी दुसऱ्या देवाच्या सेवकांचा आदर करायचे। आज आपण बघतोय की देवाचे एक सेवक दुसऱ्याच्या विरुद्ध बोलत राहतात आणि एकमेकांचा द्वेष करत राहतात, परंतु ब्रदरांच्या बाबतीत अतिशय ही गोष्ट वेगळी होती। आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की ब्रदरांनी स्वतः आपल्याला अनेक देवाच्या मोठ्या सेवकांची ओळख करून दिली। जेव्हा जेव्हा ते एखाद्या देवाच्या सेवकाला काम करताना बघायचे तेव्हा त्यांना खूप आनंद व्हायचा आणि ते स्वतः दुसऱ्यांना त्यांच्याविषयी सांगत राहायचे। ख्रिस्तामध्ये हा माझा भाऊ, ही माझी बहीण देवाचं किती सुंदर काम करते हे त्यांना दुसऱ्यांना सांगायला खूपच आनंद वाटायचा। मग तो देवाचा सेवक छोटं काम करणारा असो की मोठं काम करणारा असो, परंतु देवाच्या प्रत्येक सेवकाबद्दल त्यांच्या हृदयामध्ये आदर होता। आणि हा जो त्याने दुसऱ्या सेवकांचा आदर केला म्हणून सुद्धा देवाने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वादित केलं। मेरे प्यारे भाइयों और बहनों, आज हम देखते हैं कि परमेश्वर के सेवक एक दूसरों के बारे में जलन रखते हैं, पर ब्रदर के बारे में ये बात ऐसी थी कि वे हमेशा दूसरे सेवक को देखकर बड़े खुश हो जाते थे। उन्होंने कितने सारे सेवकों के बारे में हमको बताया है। वे खुद बताते थे कि ऐसा एक प्रभु का सेवक है, ऐसा एक प्रभु का सेवक है, ऐसा एक प्रभु का सेवक है, कि वे कितना अच्छा काम करते हैं। वे खुद दूसरे सेवकों के बारे में अच्छा बोलते थे, और जब कभी वे दूसरे सेवकों को देखते थे उनके दिल में बड़ी खुशी होती थी। मेरे प्यारे भाइयों और बहनों, और ये वजह थी जिसके कारण परमेश्वर ने उनको बहुत ज़्यादा पैमाने में आशीषित किया था। हम सब आशीषित लोग हैं जिन्होंने ब्रदर के द्वारा सुसमाचार सुना है, जिनकी ब्रदर ने अगुवाई की है और जो ब्रदर के द्वारा विश्वास में आकर स्थिर हो गए हैं। सचमुच परमेश्वर ने हम सबों के ऊपर बड़ा अनुग्रह किया है, बड़ी कृपा की है, और इसीलिए आज के दिन हम विशेष रूप से परमेश्वर का धन्यवाद करेंगे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आइए हम सब मिलकर प्रार्थना करते हैं। अपने आँखों को बंद करो और हृदय परमेश्वर की ओर लगाओ। हे महान स्वर्गीय पिता, हम तुझे धन्यवाद देते हैं। तू ही हमारा सृष्टिकर्ता, हमें बनाने वाला, हमें जीवन देने वाला, हमें जिंदा रखने वाला और हमारी ज़रूरतों को पूरा करने वाला है। आज इस दिन हम विशेष रूप से तुझे धन्यवाद देते हैं कि तूने हमें ब्रदर मार्टिन जैसे एक सच्चे अगुवा दिए, एक अच्छा चरवाहा दिया, एक आत्मिक पिता दिया, जिनके द्वारा हमारा आत्मा में जन्म हुआ है।
हम दिल से तुझे धन्यवाद देते हैं। और आज उनकी विशेष रूप से याद करते हुए हम तेरे पास प्रार्थना करते हैं कि उन्होंने हमें जो भी सिखाया है, उन्होंने हमें जो भी मार्गदर्शन किया है, उसके अनुसार चलने के लिए हमें कृपा दे। हम अंत तक उनके दिखाए हुए रास्ते पर चलते रहे। और आखिर जैसे कि वे कहते थे कि मैं चाहता हूँ बहुत सारी आत्माएं स्वर्ग में आ जाए, वे चाहते थे कि वे बहुत आत्माओं को स्वर्ग में देखना चाहते हैं। प्रभु, हमारे जीवन में उनकी इस इच्छा को पूरा कर, ताकि हम अनंत जीवन में पहुँच जाए और तेरे महिमा में अनंत काल हंसते रहे। प्रभु यीशु के नाम से हम मांगते हैं, आमीन। जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, जाणलो मी प्रभु येशूला, जाणलो मी प्रभु येशूला, विसरून गेलो मी जगाला, विसरून गेलो मी जगाला, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, पाहिले मी वैभव प्रभूचे, पाहिले मी वैभव प्रभूचे, मुखी आले शब्द स्तुतीचे, मुखी आले शब्द स्तुतीचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, प्रभूच्या प्रेमाने जीवन सजले, प्रभूच्या प्रेमाने जीवन सजले, प्रभूच्या चरणी जीवन अर्पिले, प्रभूच्या चरणी जीवन अर्पिले, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, देहभान मी विसरून गेलो, देहभान मी विसरून गेलो, प्रभूच्या सेवेत वाहून गेलो, प्रभूच्या सेवेत वाहून गेलो, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, देह माझा गळून गेला, देह माझा गळून गेला, वेदनेचा हाती प्याला, वेदनेचा हाती प्याला, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय हो
होते, या जगाचे काय होते, या जगाचे आत्मा माझा उत्सुक झाला, आत्मा माझा उत्सुक झाला, जाणार मी प्रभूच्या भेटीला, जाणार मी प्रभूच्या भेटीला, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते, या जगाचे काय होते, या जगाचे केली प्रार्थना प्रभूच्या चरणी, केली प्रार्थना प्रभूच्या चरणी, ने तू आता आपुल्या स्वर्गी, ने तू आता आपुल्या स्वर्गी, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते, या जगाचे काय होते, या जगाचे केली इच्छा पूर्ण प्रभूने, केली इच्छा पूर्ण प्रभूने, मिठीत घेतले प्रभू येशूने, मिठीत घेतले प्रभू येशूने, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते, या जगाचे काय होते, या जगाचे आहे मी तर प्रभूच्या स्वर्गा, आहे मी तर प्रभूच्या स्वर्गात, आनंद आहे माझ्या हृदयात, आनंद आहे माझ्या हृदया, वाट मी पाहत उभा दाराशी, वाट मी पाहत उभा दाराशी, येतील सारे माझ्या पाशी, येतील सारे माझ्या पाशी, जीवन आपुले द्या प्रभूला, जीवन आपुले द्या प्रभूला, विसरून जा तुम्ही या जगाला, विसरून जा तुम्ही या जगाला, आनंदाने स्तुती करूया, आनंदाने स्तुती करूया, हृदय आपुल्या पाहू प्रभूला, हृदय आपुल्या पाहू प्रभूला, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते, या जगाचे काय होते, या जगाचे जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे.